जय श्रीराम मंडळी, आज सकाळी आम्ही संगमेश्वरला जायला निघालो. आज कसब्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता. निवळी फाट्यावरनं येताना जरा सांभाळूनच या, कारण इथे रस्त्याचं काम चालू आहे. सकाळचे 9 वाजले होते तरी धुकं आणि थंडी खूपच होती. एवढ्या धुक्यामध्ये सूर्य चंद्र असल्यासारखा वाटत होता. संगमेश्वर मधला हा पॉइंट थोडा डेंजरच आहे, कारण इकडे पुलाचं काम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. स्टँडच्या थोडं पुढे आल्यावर पहिला राईड घेऊन आपल्याला कसब्यात जाता येतं. कसब्यात आल्यावर बहुतेक वेळा आपल्या फोनचं नेटवर्क जातं. शंभूराजांचं स्मारक आज खूप छान पद्धतीने सजवलं होतं. परंपरेनुसार आणि विधिवत छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडत होता. बऱ्याच लोकांची रिक्वेस्ट होती की कसब्यातला एक लॉंग ब्लॉग बनव, तर आज मी हाच ब्लॉग बनवण्यासाठी परत एकदा कसब्यामध्ये आलेले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कसब्यामध्ये कसं यायचंय, कुठून यायचंय, कोणते कोणते स्पॉट कव्हर करायचे हे मी ह्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे. तर मंडळी, आता पहिलं लोकेशन आपण ना सरदेसाई वाडा बघूया. तर चला मंडळी, सरदेसाई हा तोच वाडा आहे जिथे छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं गेलं होतं. हा तो वाडा नाहीये जो आपण समजतोय. इथे जर मंडळी खाली बघितलं ना ह्या वाड्याकडे नीट, तर ह्याचं बांधकाम वेगळं आहे आणि ह्याच्या खाली जर तुम्हाला चौतरा दिसत असेल, ह्या चौतऱ्यावर शिवकाळात एक दुसरा वाडा होता. त्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं होतं. काळाच्या ओघाने तो वाडा नामशेष झाला. त्याच चौथऱ्यावर हा दुसरा वाडा उभारला गेलेला. आता तो वाडा ही भग्न अवस्थेत तुम्ही बघू शकता. तर सांगायचं झालं तर एवढंच की त्या काळात महाराजांना कैद केलं होतं. हा तो चौथरा आहे आणि हीच ती जागा आहे, पण हा तो वाडा नाहीये जिथे महाराजांना कैद केलं होतं. हा एक जात्याचा अवशेष आहे त्या काळामधला. आता आपण जाऊया पुढच्या लोकेशनला. मंडळी, जर तुम्ही हा चिरा नीट बघितलात ना, तर इथे तुम्हाला अर्धा कट दिसेल. तर ही शिव काळातली ना, म्हणजे जी काही वास्तू बांधायची आहेत ना, तर ह्याला लॉक सिस्टम बोललं जातं. लॉक सिस्टमवर आपण नेक्स्ट टाइम कधीतरी ब्लॉग बनवू, पण हे बघून ठेवा, ह्याचा सुद्धा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्या काळी एक लॉक सिस्टम होती, ज्याच्यामुळे अजूनही जे आपले गड किल्ले आहेत किंवा त्या काळातले जे वाडे आहेत ते अजूनही चांगल्या कंडिशन मध्ये टिकलेले आहेत. मंडळी, वाडा बघून झाल्यानंतर इथून एक पाठीमागे एक सरळ रस्ता आहे जाण्यासाठी. त्या काळी मुघलांनी जेव्हा महाराजांना कैद केलं, त्या मुघलांनी जी मंदिरं खंडित केली, ती मंदिरं आता आपण पाहायला जाणार आहोत. तर ह्याच रस्त्याने तुम्हाला जायचं. आता मंडळी, रस्त्यामध्ये जाता जाताना अजून एक शिवकालीन वास्तू आपल्याला पाहायला मिळते. हा इथे एक खांब आहे त्या साईडला आणि एक तिकडे लांब असा खांब आहे. 3 खांब सुद्धा शिवकालीन आहेत. मंडळी, वाड्याच्या पाठीमागे ना आपल्याला ही विहीर सुद्धा बघायला मिळते. जर विहिरीचं आपण स्ट्रक्चर बघितलं तरी शिवकालीन वाटत नाहीये, पण ही कदाचित ब्रिटिश कालीन असू शकते. माझ्या पाठीमागे जे तुम्ही मंदिर बघत आहात ते महादेवाचं मंदिर आहे आणि मुघलांनी जेव्हा लढाई केली त्यावेळेला ही मंदिरं त्यांनी खंडित करून टाकली होती. तर त्याचा पुरावा म्हणजे हा नंदी बैल आहे. बसलेल्या अवस्थेमध्ये हा नंदी बैल तुम्हाला पाहायला मिळेल, पण त्याचा जे डोकं आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आणि असाच खंडित केलेला नंदी बैल तुम्हाला रायगडवर जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर बघायला मिळतो. तर आता आपण मंदिर थोडं एक्सप्लोर करूया. ह्या मंदिरांची जी रचना आहे ना आणि ह्याच्यावर जी कलाकृती केलेली आहे ती फार सुंदर आहे. भग्न अवस्थेत जी मंदिरं पडलेली आहे हे बघून आपल्याला एवढंच कळतं की जी लढाई होती ही धर्माचीच होती आणि धर्माची लढाई अजून कुठे ना कुठेतरी चालूच आहे. ही विरगळ आहे. जेव्हा एखादा योद्धा युद्धामध्ये वीरमरण पावतो त्याच्या आठवणीमध्ये ही विरगळ बांधली जाते. तर ह्या विरगळीवर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या डिझाईन कोरलेल्या आहेत. तर प्रॉपर आपण काही सांगू शकत नाही ह्याच्यावर काय डिझाईन आणि ह्याचा अर्थ काय, पण जर नीट बघितलं ती जी डिझाईन आहे कोरलेली ती म्हणजे खूप चांगल्या प्रकारे अजून सुद्धा दिसते. त्यावरून आपण एक अंदाज लावू शकतो इथे काय झालं असेल किंवा ही विरगळ कोणासाठी बनवली गेलेली असेल. जर ह्या साईडला तुम्ही बघितलात ना तर इथे तुम्हाला शिवपिंड दिसत असेल
आणि इथे जी दोन लोक आहेत ती शिवपिंडीची कदाचित पूजा करतायत. दुसऱ्या ठिकाणी जर बघितलं तर एक ही स्त्री आहे आणि हिला पालखीमधनं नेलं जातंय. तर कसं काय, तर हा जर आकार बघितला तर पालखीच आहे. इथे खाली दोन सैनिक लढत आहेत आणि एक त्याला प्रत्युत्तर देतोय असं एक चित्र आहे. दुसरं चित्र खाली सगळ्यात शेवटला असं आहे की 3 सैनिक लढत आहेत आणि हा राजा लढत आहे. कारण इथे बघितलं नीट तर घोडा आहे, ही तलवार आहे. आता जर आपण झूम करून नीट बघितलं ना तर इथे जिरेटोप आपल्याला दिसतोय. तर कदाचित संभाजी महाराजांच्या आठवणीमध्ये ही विरगळ बनवली गेली असेल आणि ह्या चित्राचा अर्थ असा असू शकतो की महाराज त्यावेळेला या सैन्यासोबत म्हणजे मुघलांसोबत लढले असतील. इथली खंडित मंदिरं बघून आत्ता आपण आलेलो आहोत या साईडला. इथे एक पूल जातो. माझ्या पाठीमागे ना कुंभकेश्वराचं एक मंदिर आहे आणि इथे अजून सुद्धा पूजा केली जाते. चांगली गोष्ट अशी म्हणजे हे मंदिर भग्न नाही झालेलं आहे, तर हे चांगल्या कंडिशनमध्ये आहे. तर कदाचित इथला जो नंदी आहे या लोकांनी नवीन बसवलेला आहे. मित्रांनो, कुंभकेश्वराचं जे मंदिर आहे त्याच्या बाजूलाच ना खूप साऱ्या विरगळी आहेत. तर आता आपण त्या विरगळी पाहूया. तर मित्रांनो, ह्या विरगळी तुम्ही पाहू शकता. ह्या विरगळी सुद्धा आता खंडित अवस्थेमध्येच आहेत. ह्या विरगळींपैकी ही जी तुम्हाला दिसते ना, ही एक खंडित झालेली देवीची मूर्ती आहे. कारण जर तुम्ही स्ट्रक्चर नीट बघितलंत ना तर देवी जी बसते त्या स्टाईलमध्ये ही मूर्ती आणि ह्याचा वरचा भाग नाही आहे. तर ह्याच्याच बाजूला जर बघितलंत ना तर तुम्हाला त्रिमुख दिसतील. तर हे सांगू शकत नाही ही मूर्ती कोणाची आहे. हा रस्ता जातो कर्णेश्वर मंदिराकडे आणि हा रस्ता जातो छत्रपती संभाजी महाराजांना जो कैद केलेला वाडा आहे तिकडे. इथे जे तुम्ही 2 बोर्ड बघताय ना तिथे सुद्धा दिलेला आहे कुठून कुठे जायचंय. आता जातोय आपण कर्णेश्वर मंदिरामध्ये. कर्णेश्वर मंदिर सुद्धा महादेवाचंच एक मंदिर आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही कर्णेश्वर मंदिर बघू शकता. या साईडला गोमुख आहे आणि मंदिरावर ना सुंदर नक्षीकाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. जर ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इथे छान अशा प्रकारे काही देवांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. इथे तुम्ही गणपती बाप्पाची सुद्धा मूर्ती बघू शकता. तर मंडळी, हे जे मंदिर आहे ना ते 5 पांडवांनी एका रात्रीच बांधलं होतं. हे जे तुम्हाला दिसतंय हे ताट आहे आणि यामध्ये 5 पांडव बसून जेवत होते. शृंगारपूर गाव आहे ते छत्रपती संभाजी सासरवाडी राणी येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले 5 मिनिटे लागतील. इथून खाली गेलं की पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे. अलगनंदा, वरुण आणि शास्त्री आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर. दापोट पूल आहे, खाली उतरू नका. छत्रपती संभाजी शिवाजी आले इथं संगमेश्वर मंदिरची कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना तिथेच पूर्वी सरदेसाईंचा राजवाडा होता. संभाजींचं संस्थान होतं. पण तिथे छत्रपती संभाजींना सरदेसाईंच्या वाड्यामध्ये पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं, पुण्याला नेलं. कर्णेश्वर मंदिराच्या समोरच आपल्याला अजून एक छोटंसं मंदिर बघायला मिळतं. वरती गणपती बाप्पा विराजमान आहेत. अजून एक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. मंडळी, आता आपण 3 नद्यांचा संगम बघणार आहोत. इथे 3 नद्या एकत्र येतात म्हणून ह्या गावाला संगमेश्वर असं नाव पडलेलं आहे. तर आता चला, ही जी आहे ना ती वरुणा नदी आहे. त्या साईडला तुम्ही बघत असाल ना ही शास्त्री नदी आहे आणि ह्या बाजूला एक पूल आहे, तिथून अलकनंदा नदी येते. ह्या 3 नद्यांच्या संगमावर आपल्याला संगमेश्वर मंदिर पाहायला मिळतं. मंडळी, बाकीची जी महादेवाची मंदिरं आहेत तर त्यामध्ये महादेवाचा जो गाभारा आहे तो आपल्याला वर बघायला मिळतो. पण या संगमेश्वर मंदिरामध्ये ना जर तुम्ही नीट बघितलात ना तर महादेवाचा जो गाभारा आहे ना तो आपल्याला खाली बघायला मिळतो. संगमेश्वर मंदिराच्या तिथे ना अजून एक विरगळ आपल्याला पाहायला मिळते. ही जर विरगळ तुम्ही बघितलात ना तर एक वासरू आपल्या आईचं म्हणजे गाईचं दूध पितंय
असं ह्यावर चित्र आहे आणि ह्याच्या बाजूला ह्या साईडला तुम्हाला गणपती बाप्पा कोरलेला दिसतो. देवीची मूर्ती कोरलेली बघायला भेटते. संगमेश्वर मंदिराचं गोमुख आहे ना, हे इथे तुम्ही बघू शकता आणि नदीच्या काठीच हे गोमुख आहे आणि वरून जे पिंडीवर जे पाणी सोडलं जातं ते अजूनही या गोमुख मार्गे नदीमध्ये येतं. पुढे आम्ही निघालो होतो कारभटले गावामध्ये. संगमेश्वर पासून हे गाव 10 किलोमीटर अंतरावर आहे. येण्या जाण्यासाठी 15 ते 20 मिनिटं इतकाच वेळ लागतो. या गावामध्ये एका वीर योद्ध्याची समाधी आहे. एका मंदिराच्या बाजूला ही समाधी आपल्याला पाहायला मिळते. स्वराज्याचे सरनोबत माळोजीराजे घोरपडे यांची समाधी बघण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत. सरसेनापती संताजी घोरपडे यांचे वडील माळोजी बाबा शंभूराजांच्या काळातील हे एक पराक्रमी आणि निष्ठावंत योद्धे होते. 1679च्या लढाईमध्ये संगमेश्वर मधल्या लढाईमध्ये त्यांना वीरमरण आले. शंभूराजांनी त्यांना सरसेनापती हे पद बहाल केले होते. मुकरब खान जेव्हा शंभूराजांना पकडण्यासाठी संगमेश्वर मध्ये आला होता त्यावेळेला माळोजी बाबांनी 500 मावळ्यांसह त्याला लढा दिला होता. माळोजी बाबा मूळचे कोल्हापूरचे होते. ते कापशिरकर घोरपडे घराण्याशी संबंधित होते, ज्यांना नौकस घोरपडे बोललं जात. संगमेश्वरच्या इतिहासात माळोजी बाबांचे शौर्य अतुलनीय मानले जाते. समाधीच्या बाजूला कालीश्री मातेचे छान असे मंदिर सुद्धा आहे. रत्नागिरीमध्ये येताना आम्ही उक्षी मार्गे आलो.